सामाजिक जीवनात काम करत असताना आजवर अनेक लढाया आपल्या साथीच्या बळावर लिलाया लढल्या आहेत। रुग्णसेवा हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक असून त्यातून मिळणारे समाधान हे कोणत्याही सुखापेक्षा मोठे असते। आपल्या सामाजिक जीवनात काम करत असताना मित्र, सहकारी, मार्गदर्शक यांच्या साथीने स्वहिमतीवर लढत राहिलो। निवडणूक लढलो त्यावेळी काही राजकीय पक्षांशी संबंध आला, परंतु कधी कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय होण्याची भावना निर्माण झाली नव्हती। दरम्यान अशाच माझ्या काही हितचिंतक मार्गदर्शकांकडून मागील काही काळापासून मला सातत्याने सक्रिय राजकारणात जाण्यासाठी आग्रह होतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझा पिंड एकसारखा आहे, तो म्हणजे रुग्णसेवा। मुख्यमंत्री सहायता कक्ष असो की डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील काही वर्षात लाखो रुग्णांना मदत पोहोचवली आहे। त्यांची सेवा मला कायम स्फूर्ती देणारी ठरली आहे। यामुळे राजकीय जीवनात प्रवेश करायचा असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारख्या संवेदनशील नेत्याबरोबरच आपण आपली राजकीय वाटचाल केली पाहिजे, असा विचार मनात काही दिवसापासून घोळत होता। अशातच माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे, शिवसेना उपनेते विजय करंजकर, उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजयदादा बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे आदींच्या मार्गदर्शनाखाली अखेर आज 80% समाजकारण 20% राजकारण या तत्वावर चालणाऱ्या धगधगत्या शिवसेना नावाच्या जनसामान्यांच्या चळवळीत पुढील सामाजिक आयुष्याला सुरुवात केली आहे। आपली साथ मला कायम मिळत राहावी आणि यापुढेही मी आपल्या आशा अपेक्षांवर सिद्ध होण्याचा प्रयत्न करीत राहील। शिवसेनेसारख्या संवेदनशील राजकीय पक्षाचे माझ्या सामाजिक आणि रुग्णसेवेच्या कार्याला अधिकच बळ मिळणार आहे। माझ्या कार्याला अधिक धार प्राप्त होणार आहे असा मला आत्मविश्वास आहे, असे प्रतिपादन दीपक डोके यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समक्ष शिवसेना प्रवेशाच्या वेळी केले। मी नाशिककर न्यूज, नाशिक।